ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। शेतकऱ्यांना आली आता मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, दोन्ही हप्ते आता एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आज स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना देण्यामध्ये आली। बघा, नमो शेतकरी योजनेचा जो काय 9वा हप्ता रखडला होता त्याच्या वितरणासाठी आता शिक्कामोर्तब झाला आहे। त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून सुद्धा आता PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याला मंजुरी मिळाली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, सांगायचा उद्देश हा आहे की एकत्रित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता दोन्ही हप्ते जमा केले जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तोच दिवस आज आला आहे। शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहे आणि प्रत्येक एका शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयाची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। पहा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर असाल तरच तुम्हाला 4,000 रुपये मिळणार। जर तुम्ही भारत देशामधून जर असाल तर तुम्हाला फक्त PM किसान योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पहा, जर काय तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर असाल तर तुम्हाला असं वाटत असेल की आज तुम्हाला देखील हप्ता मिळणार, तर थांबा शेतकरी बांधवांनो। हो, तुम्हाला हप्ता मिळणार, परंतु सरकारने सांगितल्यानुसार आज फक्त 12च जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे। आता याचं कारण आहे DBT प्रक्रिया स्लो आहे। पहा, यामुळे सरकारने निर्णय घेतला आज 12 जिल्ह्यामध्ये वितरण करायचं, उद्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण करायचं आणि परवा पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये, म्हणजे की टोटल 36 जिल्ह्यामध्ये हे वितरण आता पार करण्यामध्ये येत आहे आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा देण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, नाहीतर तुमचं भलं मोठं नुकसान देखील होऊ शकतं। तर आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने निर्णय घेतला, शेतकऱ्याला चांगलाच दिलासा आता मिळत आहे। तर सरकारने जे काय जिल्ह्यांची यादी सांगितली ती आता आपण पाहायला सुरुवात करीत आहोत। पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून आज वितरित केला जात आहे आणि येणारा पुढील टप्पा उद्यापासून वितरित केला जात आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की परभणी। हो, परभणी या जिल्ह्याची निवड करण्यामध्ये आली असून येथील बँकामध्ये निधी हस्तांतरित करण्याचे काम योगाने सुरू आहे। या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 4,000 रुपयांचा एकत्रित लाभ जमा केला जात आहे। त्यामुळे आता शेतकऱ्याला चांगलाच दिलासा मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, नेमकं कारण तरी काय आहे? बघा, गेल्या कित्येक महिन्याभरापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडला होता, शेतकऱ्याला का भेटला नव्हता? त्याचं कारण देखील आपण पाहून घेऊया। बघा, अजितदादा पवार पहा, हे डिप्टी CM त्यांच्या पदावर उपलब्ध नव्हते, परंतु आता त्यांच्या पत्नी आहे तर चिंता करण्याची गरज नाही। बघा, काही अशा अडचणी आल्या होत्या ज्यामुळे नमोचा हप्ता वितरित झाला नव्हता, परंतु आता अजिबात चिंता करू नका। आज स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय झाला। बरं, निर्णय यामुळे झाला की आता पेरणीचे दिवस या ठिकाणी येऊन गेले आहे आणि काही शेतकऱ्यांनी पेरणी देखील केली आहे आणि काही शेतकरी पेरणी करायला सुरुवात देखील करत आहे। तर पेरणीसाठी सरकारचा थोडासा हातभार लागावा म्हणून सरकारच्या माध्यमातून हा महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला। आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागामधील कष्टकरी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली असून बघा, आता या ठिकाणी तुम्हाला पावसाळ्यामध्ये खूप मोठा दिलासा मिळत आहे। काहींना बियाणे खरेदी करायचे असतात, त्यासाठी सरकारच्या माध्यमातून मदत दिली जात आहे। शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहून घेणं गरजेचं आहे। लक्षपूर्वक फक्त व्हिडिओ बघत चला। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगितला तो म्हणजे की विदर्भामधील अकोला।
या जिल्ह्यामधील लाभार्थ्यांची डेटा बँक अद्ययावत करण्यामध्ये आली असून तेही पैसे वर्ग करायला मंजुरी भेटली आहे. प्रशासनाने या जिल्ह्यांसाठी निधी आधीच वितरित केला असून बँकांनी तो लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवायला सुरुवात केली आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे कापूस बघा, आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, तुम्हाला या ठिकाणी कापसाचं उत्पन्न घेण्यासाठी म्हणजे की कोणत्याही पिकाचं उत्पन्न घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी वितरित केला जात आहे. बघा, तुमचा बी बियाण्याचा खर्च यासाठी सरकारचा थोडाफार हातभार आता लागणार आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून एक नाही तर राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारचे मिळून 4,000 रुपये आता शेतकरी बांधवांना मिळणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने आता निर्णय घेतला. आता पुढील जिल्हा पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, मराठवाड्यामधील बीड जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांसाठी सरकारने विशेष निधीची तरतूद आता केली आहे. डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम थेट खात्यामध्ये जमा होणार असल्याने कोणत्याही मध्यस्थाची गरज उरली नाही. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे बघा या जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये आनंदाचे वातावरण आहे. हो, जेवढे काय शेतकरी बांधव आहे जे की PM किसान योजनेसाठी पात्र आहे, त्याचनंतर नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहे, यांच्यामध्ये सध्या समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. कारण की आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी वितरित केला जात आहे आणि बँकांकडे यादी सोपविण्यामध्ये आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे. आता लक्षपूर्वक बघा, पश्चिम महाराष्ट्रामधील अहिल्यानगर जिल्ह्याचाही या पहिल्या टप्प्यामध्ये वितरणामध्ये समावेश करण्यामध्ये आला असून येथील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बागायतदार आणि कोरडाऊ अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्याला आता लाभ मिळणार आहे. हा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार ही बातमी समजताच बँकांनी आपल्या स्तरावर ही प्रक्रिया आता सुरू केली आहे आणि शेतकऱ्यांना आता मोबाईलवर मेसेज यायला देखील सुरुवात झाली आहे की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये क्रेडिट होत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव जिल्हा. हो, जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया राबविण्यामध्ये येत आहे. बघा, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची ऑर्डर सरकारने आजच निर्गमित केली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी आपली EKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना कोणताही अडथळा न येता पैसे प्राप्त होतील. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागामधील कष्टकरी बांधवांना आता या ठिकाणी सावकारी पैशातून थोडीशी मुक्तता मिळणार आहे. कारण की बघा, सरकारने निर्णय घेतला, तुम्हाला आता बी बियाणे खरेदी करण्यासाठी थोडासा या ठिकाणी हातभार सरकारचा लागणार आहे. सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये क्रेडिट केले जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, परंतु मात्र लक्षामध्ये ठेवा, सरकारने सांगितलं आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे. ती 12 जिल्ह्याची यादी पाहणं प्रत्येक गरजू शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा पाहून घेऊया. बघा, कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यामध्ये आली आहे. काही तांत्रिक कारणामुळे काही ठिकाणी वितरण संथ असू शकते, परंतु आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार हे आता निश्चित झालं आहे. बघा, सिंधुदुर्ग भागामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आली आहे. या भागामध्ये सुद्धा आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. या निधीचे आंबा बागायतदार शेतकऱ्याला शेती कामासाठी वेळेत आर्थिक मदत आता उपलब्ध होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता चांगलाच दिलासा मिळत आहे. कारण की महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय झाले आणि दोन्ही हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 4,000 रुपये जमा झाले आहेत का? जर जमा झाले नसतील तर अजिबात चिंता करू नका. सरकारने सांगितलं डीबीटी प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, विदर्भामधील यवतमाळ आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो,
या ठिकाणी यवतमाळमध्ये सुद्धा या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारने निर्णय घेतला. आता जर यवतमाळ जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. बघा, सरकारने 4,000 रुपयाचा एकत्रित हप्ता वितरित करण्याची परवानगी दिली आहे. प्रशासनाने या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांची यादी पूर्णपणे तपासून बँकांकडे सोपवली आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागामधील शेतकऱ्यांमध्ये बघा कमालीचा उत्साह सध्या दिसून येत असून मॅसेज पडायला आता सुरुवात झाली आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा, जर तुमचे काही कामे पूर्ण असतील जे की या ठिकाणी सरकारने सांगितले होते, इथून मागे तुम्हाला 3 कामे करायची, ती 3 कामे जर का तुम्ही केली असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, ही 3 कामे जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला 100% अडचण या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि कदाचित तुमचे 4,000 रुपये पुन्हा या ठिकाणी रखडू शकतात. तर मग कोणते ते 3 कामं आहे जे की शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे ते देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता ते 3 कामे तर आपण पाहूनच घेऊया, परंतु शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर बघा, मराठवाड्यामधील धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. सरकारने या जिल्ह्यासाठी निधी स्वतंत्र तरतूद केली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे आता जमा होत आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे पेरणीच्या दिवसात शेतकऱ्याला कोणापुढे हात पसरण्याची आता गरज नाही. बघा, आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे पेरणीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना हात पसरण्याची कसलीच गरज पडणार नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून थोडाफार दिलासा देण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहे. आता शेतकरी बांधवांनो पुढील जिल्हा पाहून घेणं गरजेचं आहे. तर बघा, सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की विदर्भाच्या पूर्व भागामधील भंडारा आणि गोंदिया. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आता भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने हप्ते जमा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे धान उत्पादक किंवा कोणत्याही शेतकऱ्याला मोठा दिलासा आता मिळत आहे. डेबिटच्या माध्यमातून रक्कम सुरक्षितपणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारने दिली आहे. आता बघा, पुढील जिल्हा जो काय सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर आहे हिंगोली जिल्हा. बघा, या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा आता मिळत आहे. जर तुम्ही हिंगोलीमधून जर असाल किंवा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की जर औरंगाबादमधून असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. बघा, तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, बघा, हा निधी मिळण्यासाठी काही पात्रतामध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. बघा, आता पात्र शेतकऱ्यांनी आपलं आधार लिंकिंग आणि KYC तपासून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंकिंग आहे, बघा, अशा शेतकऱ्याला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार ही बातमी अधिकृतरित्या समोर आल्याने आता बघा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, बघा, तुमच्या मोबाईलवर मेसेज पडायला सुरुवात झाली आहे. आणि त्याचनंतर शेतकरी बांधवांनो, सरकारने काही या ठिकाणी ज्या काय तुम्हाला अटी सांगितल्या त्यामध्ये फार्मर ID कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या शेतकरी बांधवांकर फार्मर ID कार्ड आहे अशांना कसलीच अडचण येणार नाही, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. बघा, आधार लिंकिंग फार्मर ID कार्ड असणं अनिवार्य आहे. त्यासोबत तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाभ देण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने हे निर्णय आणि काही अशा जाचक अटी लावलेल्या आहे. तर मग आता बघून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा,
शेवटी शेतकरी बांधवांनो, ही 4,000 रुपयांची मदत तुमच्या हक्काची असून ती तुमच्या बँक खात्यामध्ये सुरकुकोप जमा होईल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. बघा, आता या ठिकाणी याची व्यवस्था करण्यामध्ये आली आहे. कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये सुखरूप रक्कम येणार आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे बघा, नमो शेतकरी PM किसानच्या या हप्त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी शेती कामासाठी करणारा सरकारने तुमच्या कष्टाला दिलेला हा सन्मान खरोखर कौतुकास्पद आहे. बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आज सरकारने दिली आहे आणि तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, जर यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर अजिबात काळजी किंवा चिंता करायची नाही. कारण की शेतकरी बांधवांनो, बघा, पुढील यादी जेव्हा कधी येणार तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.